मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. हाय, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण आज आलोय पेण मधल्या नंदीबाळ नाका येथील जानकी निवास येथे. काय आहे ना मैत्रिणींनो, मस्त थंडीचे दिवस आहेत. त्यात पेण मध्ये सुद्धा छान थंडगार वारा सुटलाय. त्यात असं काहीतरी चमचमीत झमझमीत असं छान खायला मिळालं तर क्या बात आहे, असं होईल की नाही. चला बघूया मग आज आपली नवीन मैत्रीण आपल्याला काय दाखवते ते. चला जाऊया मग बघूया ना काय झणझणीत बनवते आपली मैत्रीण. पहिले आपण तिची ओळख करून घेऊया. नमस्कार बहिणी, आपलं नाव? सुवर्णा सुरेश पाडगावकर. अच्छा, आणि काय करता आपण? मी जेवणाचं करते आणि नंतर गणपती कारखाने वगैरे सगळं काम करते. बर बर, म्हणजे जेवणाचं म्हणजे ऑर्डर वगैरे घेता का? बर, आणि गणपती कारखान्यात कलर काम. कलर काम. अच्छा, पेणचे गणपती बरेच प्रसिद्ध आहेत ना, त्यामुळे बरेचसे कलाकार आहेत ना गणपती कारखान्यात काम करणारे. अच्छा, मग तुम्हाला आवडतं का? आवडतं. अच्छा बरं, पण आता आज आपण खमंग मेजवानीमध्ये तुमची एक छान रेसिपी बघणार आहोत. हा, दुधी कोफ्ता. दुधी कोफ्ता. ओके, आज आपण दुधी कोफ्ता बघतोय. तर मग इथे साहित्य तर मस्त घेतलंय वहिनींनी. मी सांगू का साहित्य? ओके, आपण साहित्य घेतलंय दुधी, बेसन, हिंग, हळद, कोथिंबीर, मिरची पावडर, जिरं, कढीपत्ता, टोमॅटो प्युरी, आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट, दही, मीठ आणि तेल. चला, साहित्य तर आमच्या मैत्रिणींना कळलं. आता लवकर सांगा हे बनवायचं कसं, काय करायचंय? आता पहिले तेल तापत ठेवायचं. ओके, आणि नंतर ते दुधी, चण्याचं पीठ. अच्छा, आपण हे मळून घ्यायचंय का? हा, त्यात टाकून. तुम्ही हे दुधीमध्ये बेसन घालताय ना? बेसन घालणार. पण मला सांगा, आपण दुधी किसून घेतलाय ना? कच्चाच आहे का तो? कच्चाच आहे, पाणी काढलंय त्याचं पिळून. अच्छा, हा, आणि आता बेसन घालायचं. बर, मीठ, तिखट, हळद हळद टाकायचं. ओके. हे बेसन किती घेतलंय साधारण दुधीला? साधारण 2 चमचे मोठे. अच्छा, आणि दुधी साधारण एक मोठा दुधी? नाही, अर्धा घेतला, मोठ्यातला अर्धा किलो. अच्छा, आणि त्याला 2 चमचे बेसन. आता मला हळद आहे थोडं. आपण आणि दुधीतलं पाणी काढून घेतलं होतं, पाणी काढलेलं थोडं कमी लागेल ना, कारण नाही तर ते मऊ होतं ना. हा बरोबर, पकडणार नाही. हिंग. हिंग घातले, थोडी हळद. ओके, आता जिरं. जिरं. हो, हे मीठ थोडं. ओके, आता हे मळून घेते आम्ही. अच्छा, पण मग आपण मळण्यासाठी पाण्याचं वगैरे वापर करायचं नाही? सुकच कोरडं. म्हणजे दुधीतलं पाणी तर आधी काढलेलं आहे, पण तरी जेवढा दुधीला ओलसर पण आहे त्याच्यात जेवढं मावेल तेवढंच पीठ आणि ते त्या प्रमाणात मिक्स करून घेतले. मीठ, मसाला, हळद, जिरं, हिंग हे घालून ते मिक्स करून घ्यायचे. छान लगदा करून घ्यायचा. ओके, पाहिलं प्रेक्षक हो, आपण दुधीतलं पाणी आधी काढून घेतलं आणि त्यानंतर दुधीमध्ये जेवढं मावेल तेवढंच बेसन, हळद, मसाला, मीठ, हिंग आणि जिरं हे एकत्र करून पाणी न वापरता आपण ते मळून घेतोय. बरोबर ना? हो, बरोबर. ओके, हे छान मळून झालेलं आहे. आता आपण त्याचे कोफ्ते करायचे. ओके, तेलही मस्त तापलंय. पण तुमच्या लक्षात आलं का, वहिनीने तेल आधीच तापत ठेवलेलं, कारण कोफ्ते त्याच्यात सोडताना तेल मस्त कडकडीत तापलेलं पाहिजे. बरोबर ना? हा, तरच ते छान तळले जातात. आणि साधारण मध्यम आकाराचेच आहेत ना? हो. आणि वहिनी, मला वाटतं दुधी आपण खूप आधी किसून ठेवला तर ना, त्यामुळे पाणी सुटलं त्याला. अच्छा, दुधी जास्त लवकर किसून ठेवला तर त्याला पाणी सुटतं आणि मग त्यात बेसन खूप घालावं लागतं आणि मग पदार्थाची चव बिघडत असेल ना? नाही, बिघडणार तर नाहीच. बिघडणार नाही.
कसं आहे ना, हे छान कोफ्ते तर तळतायत, पण तुम्हाला आठवते का पावसाळ्याच्या दिवसात कसं बाहेरून आल्यानंतर गरमागरम भजी खायला मजा येते, तसं थंडीच्या दिवसात सुद्धा असं गरमागरम चटपटीत आणि असं पटकन होणारं काही मिळालं तर खायला काय मजा येईल ना. हे कोफ्ते आपण बघतो तर आहोतच, पण लक्षात ठेवा आपल्याला घरी सुद्धा करून खायच्यात मस्तपैकी गरमागरम कोफ्ते. आणि तर तुम्ही तर ऑर्डर वगैरे घेता, त्यामुळे तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ बनवतच असाल ना. हो. बरं, ही रेसिपी कोणाची आहे, कोणाकडून शिकलात का तुम्ही? नाही, ही माझीच म्हणजे स्वतः एक्सपेरिमेंट करून केलेली आहे. ओके. अच्छा, एक्सपेरिमेंटल रेसिपी नेहमीच मजा येते खायला, है ना. आणि कोणी पहिले टेस्ट केली होती? पहिले म्हणजे अशी माझी मैत्रीण होती ना, तिने. आणि आवडली होती? हो. अरे वा, क्या बात आहे. छान छान मनापासून केल्यानंतर कोणाची अशी शब्बासकी मिळाली तर अजून मजा येते ना करायला. आपले हे कोफ्ते मस्त असे शॅलो फ्राय होत आहेत, छान तळतायत वहिनी. मला राहवत तर नाहीये, पण काय करणार, ते तळून होईपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण मगाशी कोफ्ते तळायला ठेवले होते आणि ते आता मस्त तळून झालेत, हो ना. हो. आता आपण काढून घेणार ना ते. ओके, काढू. हो, काढा. वा, छान रंग आला ना त्याला अगदी. क्या बात आहे. हा, आपले कोफ्ते रेडी आहेत. आणि वहिनी, आता आपण पुढे काय करणार आहोत? पुढे आता हे तेल काढायचं आणि त्यानंतर हे कांदा, आले लसणाची पेस्ट आहे ते त्यात टाकायचं. म्हणजे आपण करी बनवायची. ओके ओके. बरं, काय करायचं सुरुवातीला? पहिले जिरा, नंतर कढीपत्ता. जिरा असं छान तडतडलं पाहिजे ना. जिराची टेस्ट उतरते छान तडतडल्यावर ना तिला. आणि कढीपत्ता झाला. आता हे हिंग, पहिले हे आलं लसणाची पेस्ट. अच्छा. आणि कांदा. अच्छा, पण मग कांदा त्याच्यात का मिक्सरला फिरवून घेतला? फिरवून म्हणजे हे बारीक एरवी दिसते ना, चांगली कढी होते. छान मिळून येण्यासाठी म्हणून आपण फिरवून घेतला. पण या पेस्ट मध्ये आलं, लसूण आणि सोबत कांदा मिक्सरला फिरवून घेतलाय. ओके. बारीक भांडं काहीच नाही. आलं लसूणमुळे पदार्थाची टेस्ट अगदी छान येते ना. हे साधारण गुलाबी कलर आला ना, म्हणजे कांद्याचा वास वगैरे. किती कांदे वापरले आपण ह्याच्यासाठी? त्यात 4 बारीक कापले, जर मोठे घ्यायचे तर 2 चालतात. 2 मोठे किंवा यांनी 4 बारीक कांदे मिक्सरला फिरवून घेतले. आणि लसूण वगैरे ते 10 पाकळ्या घेतले फक्त. आणि आल्याचं थोडं तुकडं. कांद्यामधलं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत तेलावर परतून घ्यायचं. जसं कांद्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं ना की त्याचा असं छान तेलाचा तवंग येतो ना वरती असं साधारण, तोपर्यंत आपण ते छान परतून घ्यायचं. त्या पेस्टला मस्त असा गुलाबी रंग आला ना. ओके, आता काय घालायचं? आता हळद नाही, तिखट आणि हळद घालणार. आपण मिरची पावडर वापरली ना, म्हणजे मसाला. अच्छा, पण मग किती घालायची साधारण? तिखट 1 चमचा घातलं तर चालतं. आणि हळद थोडी. कसं साधारण तिखट आहे का पदार्थ? तिखटच करायचं. आता टोमॅटोची प्युरी. हे टोमॅटो वाफवून घेतलेले? नाही, कच्चेच आपण मिक्सरला फिरवून घेतले. वा, टोमॅटो घातल्यानंतर त्याचा रंग छान आला ना. लाल कलर आला. याला सुद्धा तेल सुटायला हवं ना. हो.
टोमॅटोचंही मॉइश्चर पूर्ण जायला हवं ना? जायला हवं. म्हणजे तशी सोपी रेसिपी आहे ना सोपी आहे. बघायला गेलं तर. हो. आणि टेस्टलाही छान आणि छान लागेल. तशी पटकन होतीये. हो. फारशी अशी काही वेगळं बाहेरून बाजारातून काही फारसं विकत आणायला नकोय वेगळं. नाही हे सगळे पदार्थ साधारण आपल्या घरात असतातच. म्हणजे टोमॅटो, कांदा, सगळं असतं. कढीपत्ता, जिरं हे सगळं असतंच आपल्या घरात. त्यामुळे अगदी घरच्या घरी अचानक पाहुणे आले आणि काय वेगळं करायचं तर आपण हे बरं पडतं. करू शकतो. हो. पण मग आता तुम्ही- झालेलं आहे. ओके. आता मी मीठ घालते थोडं. मला सांगा वहिनी, तुम्ही कोफ्त्याला दुधी वापरला बरोबर? हो. मग त्याच्या ऐवजी आपण काही वेगळं त्याच्यात वापरू शकतो? नाही, आपण जर करायचं असेल तर पुलाव कोफ्ता पण करू शकतो. कोबी कोफ्ता पण करू शकतो. कोबी. ओके ओके. कोबी म्हणजे हा. दुधीच्या ऐवजी हा, कोबी ते पण करू यूज करू शकतो. शकतो. बरोबर. आता मीठ घातलंय. आता मी दही घालते. दही घालायचं का? हा. दही साधारण आंबट हो, घेतलं आपण? आंबट घेतलंय. किती घातलं? 1-1.5 चमचा. 1.5 चमचा. दही कशासाठी घालतो आपण या पदार्थात? म्हणजे टेस्ट येण्याकरता थोडं. टेस्ट. हा. आंबट पण येण्यासाठी? हो, आंबट. अच्छा. त्याला मस्त असं तवंग सुटलाय ना? हो. आता आता पाणी घालायचं. मी घालू का? हो, घातलं. बघा हा हो. किती. झाला घाला. अजून? हो, घाला. बस. म्हणजे पाहिलं का प्रेक्षक हो, आपण टोमॅटो, कांदा, आलं लसूणची प्युरी साधारण तेलावर छान अशी तळसून घेतली. छान त्याचा रंग आल्यानंतर आपण त्यात पाणी घातलंय आणि ते पाणी इतपत ऍड केलंय की हे कोफ्ते त्याच्यात बुडाले पाहिजेत. हा. म्हणजे त्या कोफ्त्यालाही टेस्ट आली पाहिजे. त्या टेस्ट आली पाहिजे. है ना? हो. ते एकूण जी आपण करी बनवली आहे त्या करीची टेस्ट कोफ्त्यामध्ये अशी छान उतरली पाहिजे तरच छान लागणार आहे लागते. रेसिपी. ओके. आपण आता झालेलं आहे हो, घालून सगळं? झालेलं आहे. हे घालते. उकळी वगैरे येऊन द्यायची गरज नाही का? नाही, ते घातल्यानंतर एक उकळी येणार. अच्छा. म्हणजे कोफ्ते घातल्यानंतर आपण करीला उकळी देणार आहोत. ओके. घालूया आपण? हो, घालूया. म्हणून हे करतानाच साधारण मध्यम आकाराचे करायचे. हो. अगदी मोठे झाले जास्त मोठे पण तर मग नाही. आपल्याला करी तेवढी जास्त नाही, हो, करावी जास्त लागेल, है करावी. ना? आणि अगदी घरच्या घरी 2-3 माणसांना खायचं असतील खायचं तर असेल तर लहान साईज मध्ये केले तरी तरी चालतील. चालतील ना? म्हणजे करी तेवढी कमी हा. लागेल. ओके. बरं वहिनी, मला मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही गणपती कारखान्यात जाता, हो. कलरिंगचं काम करता. पण मग तिथे अजून कसं काय, म्हणजे तुम्हाला आवड होती का आधीपासून हा. आणि शिकलायत का तुम्ही ते? हो, आमच्याकडे पण होते पहिले गणपती, त्याच्यामुळे आम्ही आता इकडे करतो. अच्छा, तुमचा कारखाना होता हो, हो. गणपतीचा. बर बर. मग कलरिंग सोबत अजून काय काय करता तिथे? तिथे फिनिशिंग वगैरे असते बस, आणि कलर. हो का? म्हणजे जमतं तुम्हाला असं छान? क्या बात आहे. आणि पेंटच्या गणपतींच्या कलरचीच खासियत आहे ना? खूप आहे. म्हणजे पेंटच्या गणपतीचे रंगच अगदी उठावदार असतात, हो. म्हणून त्याला अगदी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा मागणी असते. हा हा. आणि इथे महिला सुद्धा गणपती कारखान्यात हो, काम करतात. क्या बात आहे. छान. झालेलं आहे. झालंय का आपलं ते? हो. ओके. अशी छान उकळी आली आहे आपल्या करीला. हो. आणि नंतर आता ते आपलं झालेलं झालेलं आहे. आहे. ओके. आता हे झालेत आपले दुधी कोफ्ते तयार. मेजवानी 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 खमंग मेजवानी. ज्योती, हे खाऊन टेस्ट कर. येस, दुधी कोफ्ते तयार आहेत. तयार. आणि आता मी ते टेस्ट करणार आहे. क्या बात आहे. थंडीच्या दिवसात ना असं झणझणीत काहीतरी खायला मजा येते ना? हा. वाह, मस्त गरम गरम आहे. आणि हा, मस्तच झालंय. छान लागते टेस्ट, एकदम अप्रतिम लागते. कारण त्यातला तो मसाला आणि वर दह्याचा आंबटपणा. आंबटपणा. क्या बात आहे. अप्रतिम. आणि दुधीची ना कोफ्त्यामध्ये छान टेस्ट आली. हा, ते. खूप सुंदर झालेत, खूप छान. मग तुम्हालाही करून बघायचेच आहेत ना? ते नक्की करून बघा. वहिनी, या थंडीच्या अशा मस्त मोसम मध्ये तुम्ही आम्हाला एवढी छान रेसिपी करून दाखवलीत, त्याबद्दल खमंग मेजवानी परिवाराकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आणि मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ना थंडीत असं भरपूर मजबूत खात राहा.
कारण थंडीत मस्त शरीराला सगळं खाणं मानवतं. त्या खाण्यासाठी तुम्हाला आमच्या रेसिपीज बघाव्या लागतील ना. मग बघायला विसरू नका खमंग मेजवानीचे पुढचे एपिसोड. पुन्हा भेटूया नवीन मैत्रीण नवीन रेसिपीला घेऊन. तोपर्यंत बाय.